पुण्यातील दौंड परिसरात एक खळबळजनक घटना घडली आहे। तरुणाने आईशी प्रेम संबंध असल्याच्या संशयावरून एका व्यक्तीची हत्या केल्याचं उघडकीस आलं आहे। संशयावरून रागाच्या भरात आरोपी तरुणाने प्राणघातक हल्ला करून त्या व्यक्तीची हत्या केली। या प्रकारामुळे परिसरामध्ये एकच खळबळ उडाली आहे। मात्र हे प्रकरण नेमकं कसं घडलं, तरुणाने कशी हत्या केली, सविस्तर जाणून घेण्याचा प्रयत्न या व्हिडिओच्या माध्यमातून करणार आहोत। त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा। तर सर्व प्रेक्षकांचं न्यूज टीव्ही मराठीमध्ये स्वागत। मिळालेल्या माहितीनुसार 14 ऑगस्ट रोजी रात्री 11:30 ते 12 वाजेच्या सुमारास ही घटना घडली। विशाल उर्फ नाण्या थोरात राहणार इंद्रानगर दौंड या तरुणाने प्रवीण पवार यांच्यावर कोयत्याने हल्ला केला। हल्ल्यामध्ये गंभीर जखमी झालेल्या पवार यांचा मृत्यू झाला। या प्रकरणाची दौंड पोलीस ठाण्यामध्ये तक्रार दाखल करण्यात आली आहे। आरोपीला त्याच्या आईच्या आणि प्रवीण पवार याचे अनैतिक संबंध सुरू असल्याचा संशय आला होता। संशय वाढत गेल्यानं त्याने पवार यांच्यावर कोयत्याने हल्ला केला। प्रवीण पवार यांच्या डोक्यावर, चेहऱ्यावर आणि हातावर वार करण्यात आले। प्रवीण पवार यांचा जागीच मृत्यू झाला। या घटनेनंतर भाजी विक्रेता नितीन गुप्ते यांनी पोलीस ठाण्यामध्ये तक्रार नोंदवली आहे। कोयत्याने वार करून हत्या केल्याप्रकरणी पोलिसांनी आरोपी विशाल उर्फ नाण्या थोरातला अटक केली आहे। त्याच्या विरुद्ध पोलिसांनी भारतीय दंड संहितेच्या कलम 103 नवीन फौजदारी संहितेनुसार खून अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे। पोलीस उपअधीक्षक रुपेश कदम यांच्या मार्गदर्शनाखाली पुढील तपास सुरू आहे। या घटनेबद्दल आपल्याला काय वाटतंय आमच्या कमेंट बॉक्समध्ये नक्की व्यक्त व्हा। असेच नवनवीन व्हिडिओ आणि ताजे अपडेट जाणून घेण्यासाठी आमच्या चॅनलला शेअर, लाईक, सबस्क्राईब नक्की करा। धन्यवाद।